नमस्कार, माझं नाव राधिका आणि फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आता तुम्ही म्हणताल आपल्या मराठी माणसांचा न्यू इयर तर गुढीपाडव्याला असतो. एक्झॅक्टली. पण काय झालं, आपण आजही सेलिब्रेट करूया. आपण किती लकी आहे की आपल्याला 2-2 नवीन वर्ष सेलिब्रेट करायला भेटतात. हे कॅलेंडर वाईज नवीन वर्ष आहे. आपल्या नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला. पण मित्रांनो, नवीन वर्ष म्हणजे फक्त कॅलेंडर बदलणं असतं का? नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात, नवीन विचार, नवीन स्वप्न आणि थोडं स्वतःला चांगलं बनवण्याचा प्रयत्न, असं असतं न्यू इयर. न्यू इयरचं आपण काय करतो की नवीन वर्षापासून मी हे करेन, नवीन वर्षापासून ते करेन. मग ते न्यू इयर आपण कधीपासूनही स्टार्ट करू शकतो ना. आज व्हिडिओ करण्याचा एवढाच मोटिव्ह आहे. मी म्हटलं की 2026ची सुरुवात करायच्या आधी थोडासा 2025चा फ्लॅशबॅक घेऊया. कारण 2025 मध्ये एवढं काही खास झालं नाही, पण अशा अनप्रिडिक्टेबल गोष्टी झाल्यात आणि मला ते तुमच्या सोबत शेअर करायचं. त्यासाठी स्टे ट्यून. तर पहिली गोष्ट तर माझी अशी इच्छा होती की मी महाराजांचे गडकिल्ले फिरावे आणि त्याच दरम्यान मी महाराजांचे 4 गडकिल्ले फिरले. मल्हारगड, राजगड, सिंहगड आणि पुरणपोळी. तर या म्हणजे पुण्यातलेच खूप लांबही नाही, पण माझी इच्छा होती महाराजांचे मी ऍटलीस्ट 2-3 किल्ले तरी फिरावे आणि असे करून मी 4 गडकिल्ले महाराजांची फिरली. सेकंड गोष्ट, आमचा डिप्लोमाचा इयर संपला. आमचं फायनली 3rd इयर होतं 2025 मध्ये आणि ते संपलं. माझ्या एवढ्या मैत्रिणी, मित्र सगळे माझ्यापासून लांब झाले म्हणजे सगळ्यांचं कॉलेज वेगळं झालं. आम्ही थोडंसं बोलणं कमी झालं, भेटणं कमी झालं. ते मी खूप सगळ्यात जास्त मिस केलं. बट ठीक आहे, गेले, त्यांचा काही विचार नाही करायचा. पण जे लांब जाऊनही अजून पण सोबत आहे त्यांनाच तर खरी मैत्री म्हणतात. आणि तिसरी गोष्ट, माझं डिग्रीचं ऍडमिशन फिक्स झालं आणि फायनली मला जे माझ्या ग्रुपमधल्या मैत्रिणी होत्या त्या माझ्या कॉलेजमध्ये एकही आल्या नाही. डिग्रीलाही मला असे खूप चांगले मित्र मैत्रिणी मिळाले, जे माझ्या खूप कमी दिवसात खूप चांगले मित्र आणि आमचा खूप घट्ट बॉन्ड झालेला आहे. चौथी गोष्ट माझ्या लाईफमध्ये चांगली झाली आहे ती मला भेटलाय जॉब. तर मी सगळं मॅनेज करून, कॉलेज, माझं घर, अभ्यास सगळं मॅनेज करून मी प्लस माझा जॉबही करतेय. बिकॉज मला, कारण की माझे गोल्स आणि अचिव्हमेंट्स मला पूर्ण करायचे त्यासाठी. आणि 5वी गोष्ट, सगळ्यात भारी गोष्ट मी या वर्षी केलेली आहे ती म्हणजे माझी स्वतःची गाडी. येस गाईज, मी माझ्या स्वतःच्या पैशांनी माझी गाडी माझ्या घरच्यांना गिफ्ट केली आहे. सो ही सगळ्यात बेस्ट आणि चांगली गोष्ट झालेली आहे माझ्या लाईफमध्ये 2025 मध्ये. बाकी काय हवं असतो, कमवतो कोणासाठी? आपण फक्त घरच्यांसाठी. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तोच आनंद मला कायम बघायचा आहे, त्यासाठी मी काहीही करेन. आणि 6वी गोष्ट माझ्या लाईफमध्ये चांगली झालेली आहे ती म्हणजे माझ्या बकेट लिस्ट मधली सुंदर प्लेसवर आम्ही जाणार आहे आणि त्याचं प्लॅनिंग वगैरे सगळं, बुकिंग वगैरे सगळं झालेलं आहे. तेही 2025 मध्ये झालेलं आहे गाईज. तर ती गोष्ट काय आहे, आम्ही कुठे जाणार आहे, कसं जाणार आहे, त्यासाठी तुम्ही मला फॉलो करा आणि माझ्यासोबत असंच कायम राहा, जेणेकरून तुम्हाला समजेल की मी कुठे गेलीये, काय केलंय. आणि 7वी गोष्ट, तर मला ढोलपथक मध्ये खूप इंटरेस्ट होता आणि मी गेले 2-3 वर्ष झाला असं माझं चाललेलं की मी ढोलपथकात जाईल, पण खूप रिझन्समुळे ते मला पॉसिबल झालं नाही. बट गेस व्हॉट, 2025 मध्ये माझं तेही स्वप्न पूर्ण झालेलं आहे, जे की मी इमॅजिनही केलं नव्हतं. रॅन्डम असेच आमचं ठरलं की आपण ढोलपथक लावूया वगैरे असं, आणि फायनली गाईज मी ढोलपथक लावलं आणि मी खूप एन्जॉय केलेलं आहे. आणि 8वी जी गोष्ट आहे जी माझ्या आयुष्यात सगळ्यात भारी झाली आहे ती म्हणजे कॉन्टेंट क्रिएटर. तर मी या वर्षी असं डिसाईड केलं, म्हणजे काहीच डिसाईड केलं नव्हतं, पण माझ्या फ्रेंड्सनी सजेस्ट केलं की तू एवढी छान बोलती, एवढी छान फिरती, तर वाय नॉट तू तुझं यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनल ओपन कर आणि त्याच्यावर अपलोड कर. तर मीही चालू केलं आणि अपलोड केलंय. तर त्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करा. याच वर्षी मी ओपन केलंय आणि रिसेंटली 2 महिने पण नाही झाले, तरी पण जे माझ्या सोबत असतात लोक, ज्यांना मी रोज भेटते वगैरे, ते एवढ्या आपुलकीने आणि आवर्जून विचारतात की तू आज व्लॉग करायला टाकला, मग मला आज बघायचं होतं. आणि ती सगळ्यात भारी आणि काय बोलू शकतो आपण, प्राऊड मुवमेंट आहे की ठीक आहे माझे फॉलोअर जास्ती नाही आहेत आता, पण होतील ना ते. पण हे जे लोक असे मला बोलतात ना की तुझा व्लॉग नाही आला, आम्ही वाट बघत होतो, आई ग, मला एवढं भारी वाटतं
की जास्ती मला हेच हवंय, इंस्टाग्राम आणि युट्यूबची फॅमिली ती अशीच माझ्यावर प्रेम करो, हीच माझी इच्छा आहे. तर मी 2026 चे विजन सांगते. रोज ब्लॉग टाकायचं ट्राय करणार आहे, नवीन नवीन कॉन्टेंट क्रिएट करणार आहे, नवीन नवीन प्लेसेस एक्सप्लोर करणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर माझ्या लाईफमध्ये अजून काय काय टर्निंग पॉइंट येत आहेत, अजून कसं काय काय होत, त्यासाठी स्टे ट्यून. 2025 मध्ये मला कोणताच रिग्रेट राहिला नाही की मला हे करायचं होतं, मी केलं नाही. मी खूप भटकी आहे, मी नुसती फिरण्याच्या कामावर. तुम्ही आता माझे ब्लॉग व्हिडिओ जर बघितले, मला घरी अजिबात राहत नाही, कारण की आपली लाईफ एकच आहे. तर आपण एन्जॉय केली पाहिजे, छान फिरलं पाहिजे, एक्सप्लोर केलं पाहिजे आणि सगळीकडची माहिती घेतली पाहिजे. त्यामुळे मला फिरायला खूप आवडते. मी तुम्हालाही मी जिथे जिथे फिरायला जाईल तिथले पूर्ण ब्लॉग आणि इन्फॉर्मेशन ही तुम्हाला देणार आहे. त्यासाठी स्टे ट्यून. 2025 मध्ये हे एवढं झालंय. 2026 चे पण माझे काही विजन्स आहेत, पण आपण विजन बोर्ड तर नाही रेडी करणार आहे, कारण की मी खूप आळशी आहे. 2026 मध्ये पण माझ्या लाईफ मध्ये काय होतंय, मी काय अचीव्ह करतेय, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.